ए दुर्गा, काय हो? 15 ऑगस्ट स्पेशल कोणता गोड पदार्थ करणार आहे का तू? अहो मी आज 15 ऑगस्ट स्पेशल तिरंगी बर्फी करणार आहे. हो, छान आहे, कर. हो करते. तिरंगी बर्फी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि एका वाटीने 2 वाटी सुकं खिसलेलं खोबरं टाकून परतून घ्यायचं. खोबरं परतलं की नंतर त्याच वाटीने 1 वाटी दूध पावडर टाकून हेही चांगलं मिक्स करायचं. आता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकून चांगली या मिश्रणात मिक्स करून घ्यायची. आता त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घालायचं, तेही चांगलं मिक्स करत राहायचं आणि चांगलं एकसारखं घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं. बघा अशा प्रकारे घट्टसर झालं की 3 प्लेट घ्यायच्या आणि समप्रमाणात तिन्ही आपल्याला प्लेटमध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं. नंतर एका मिश्रणामध्ये आपल्याला केशरी कलर टाकायचा आणि चांगलं या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. आता दुसऱ्या मिश्रणामध्ये यामध्ये हिरवा कलर टाकायचा, हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. आणि तिसरं आपल्याला पांढरं ठेवून द्यायचंय. आता इथे तूप लावून एक डबा घेतलाय, त्यामध्ये पहिल्यांदा केशरीची लेअर द्यायची, दुसऱ्यांदा इथं पांढऱ्याची लेअर द्यायची आणि तिसऱ्यांदा हिरव्याची लेअर देऊन घ्यायची आणि चांगलं हे सपाट करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. नंतर झाकण लावून 1 घंट्यासाठी बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची. 1 घंट्यानंतर आपली बर्फी सेट झालेली आहे. डब्याच्या बाहेर काढून घ्यायची आणि आपल्याला हव्या त्या आकारात बर्फी कट करून घ्यायची. तर मस्त अशी आपली 15 ऑगस्ट स्पेशल तिरंगी बर्फी तयार आहे. खूप मस्त लागते आणि दिसायला पण खूप आकर्षक आहे आणि करायला पण खूप सोपी आहे. म्हणून या 15 ऑगस्टला नक्की करून बघा. जय हिंद.